हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय मिनी व्लॉग। आज मला मस्त परी मदत करू लागत आहे बापा बेड ठीकठाक करासाठी। परी आमच्या घरी राहिली का मला मस्त गमते। अच्छा। त्याच्यानंतर मी गॅस शेगडी पुसाले का हळलो नाही पुसला तर आई मस्त मारते। मग मी मस्त पेरू खाल्लो। मला मस्त सर्दीनं खोकला झालाय पण परवाच नाही केलो मी, पार रेमसाडूनच टाकलो। मग आज मला रोवाचे होते कांदे आणि लसण। आमच्या घरी पहा ना टमाटरचे आणि मिरचीचे झाड किती सुंदर लागले आहे। थांबा आता तुम्हाला मी कोबीचं झाड दाखवतो। हे बाय गोबीचं झाड पाहिला का तुम्ही? मी तर पहिली वेळच पाहिलो बापा। वांग्याच्या झाडाला मस्त सुंदर वांगा पण लागला आहे आणि मिरच्या पण खूप छान लागल्या आहेत। माझी आई इकडे कांदे आणि लसण आणि सांबार रोवासाठी माती खोदत आहे। फायनली लसण वगैरे लावून झाले। आमच्या घराकडे बंदराचा एवढा कहर आहे का पूर्ण वालाच्या शेंगाचे झाड गिन खाऊनच टाकते। त्याच्यानंतर मी इकडे आलो जेवण करासाठी। आज होता बिट्टीच्या घरचा वास्तू। मग मला आपला पियुष भाऊ बी भेटला तिथं। बिट्टीची माई तर उमसाडच गिफ्ट जमा करत आहे बापा। मग मी मस्त बड्या पाया वगैरे लागलो। बिट्टी पहा ना मला आपला झगा मस्त दाखवते गोल गोल फिरू फिरू। मग मला हा लहानचा बापू भेटला, मस्त टोपरा गिपरा लावून होता बापा। मग मी मस्त जेवण करासाठी ताट वगैरे घेतलं। जेवणामध्ये बहुत साऱ्या भाज्या होत्या पण आपली फेवरेट भाजी आहे वांग्याची। नाव्याच्या घरचा वास्तू काय, नाव्या तर पुरा नेताच बनलाय बापा। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझी जास्तच तब्येत खराब वाटत होती तर मी हॉस्पिटलला जासाठी निघलो। मग गोड्या औषधा वगैरे घेतलं। घरी येऊन पाहतो तर मस्त पार्सल आला होता। पार्सल वाला भाऊ मस्त पार्सल घेऊन बसला होता। त्याच्याकडून पार्सल वगैरे घेतलं आणि खोलून पाहिल म्हणलो माझ्या भावाले। तेथून मस्त बड्या सुटर निघली। माझा भाऊ म्हणते शेडीचे बुरे कायले लावले आहेत म्हणते या जॉकेटले।